केदार जाधव यानं पुण्यामध्ये इंग्लंड विरुद्ध जिगरबाज खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला। त्याच्या या झुंजार खेळीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय आणि यासंबंधी त्याच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। शतकवीर केदार जाधवच्या घरी आपण आहोत। केदारचे संपूर्ण कुटुंबीय आता आपल्या बरोबर आहेत। त्यांच्याकडनं आपण केदारच्या शतकी खेळीविषयी, कालच्या विजयाविषयी जाणून घेऊयात। सुरुवात करूयात केदारच्या आईपासून। काल तुम्ही स्वतः मॅच पाहिला होता, वन डे होती त्याची, पुण्यातली पहिलीच। शतक केलं आणि विजयी झाला, काय भावना होत्या? कसं मैदानावरती काय वाटत होतं? हे शब्दात नाही ना सांगू शकत। केदारनी शतक केलं आणि मॅच जिंकली, तो त्याला लहानपणापासूनच आवड आहे। अजून त्यांनी चांगलं खेळावं हे अपेक्षा आहेत। केदारचे बाबा देखील आहेत। केदारनी काल शतक केलं, त्याचंच नाव नाही तर तुमचं नाव, पुण्याचं नाव, देशाचं नाव उज्ज्वल केलेलं, काय भावना? आता कुठल्या आई वडिलांना आनंद वाटणार आहे? आपल्या मुलाची कामगिरी अशीच व्हावी या दृष्टीने आनंद वाटणं साहजिक आहे। केदारच्या पायाला लागलं होतं, तो जखमी झाला होता, त्याला रनरही घेता येत नव्हता। काय सांगाल याविषयी? तरी केदारनी एवढी कामगिरी केलेली। हो, पण जरी त्याला लागलं असलं तरी त्याला माहिती आहे त्याचा गोल काय आहे आणि त्याचा रोल काय आहे। तर त्या रोलला जी त्यावेळी त्याची जी डिमांड होती त्या रोलची, जो ज्या वेळी तो खेळत होता, तर त्यानं स्वतःला क्रॅम्प येतात किंवा हे लागतात ते दुर्लक्ष करून त्यानं खेळ त्याचा आहे तसा चालू ठेवला। म्हणजे इनफॅक्ट तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा त्याचा क्रॅम्प येत होता तेव्हा त्याने 4-6 जास्ती मारले। तर म्हणजे त्याची लढाई तो चालूच होती आणि ती त्याने खूप ही प्लेड सो ब्रिलियंटली, इवन ही वॉज हॅव्हिंग दॅट इंजुरी। केदार क्रॅम्प आलेला असतानाही खेळलेला आहे। कसं त्याचं इथं असताना, पुण्यात असतं, त्याचं डेचं रुटीन असतं, कसं त्याचं डाएट असतो, काय प्रॅक्टिस, किती तास तो प्रॅक्टिसला देतो? तर त्याचं जिम असतं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस असतं, मसाज, फिजिओज वगैरे हे सगळं रुटीन असतं। डाएटमध्ये तो पूर्ण ऑइल फ्री असं फूड प्रिफर करतो। म्हणजे कधी सण असो काही असो, आई म्हणते अरे केदार एक खातोस का एवढं गोड किंवा हे, पण केदार डाएटवर एवढा म्हणजे कॉन्शियस असल्यामुळे त्याचा फिटनेस खूप मेंटेन केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतातच। धन्यवाद। आपण पाहिलं केदारचं संपूर्ण कुटुंबीय आनंदोत्सवात आहे, विजयोत्सवात आहे आणि सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।